ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 10 लाख रुपये दिल्याचा आरोप रणजित कासले यांनी केला होता। दरम्यान पैसे देणारे गुत्तेदार सुदर्शन काळे आता समोर आलेत। मुलांची फीस भरण्यासाठी कासलेला 10 लाख रुपये दिल्याचं सुदर्शन काळेंनी सांगितलंय। मात्र त्यांना वेगळं बळण दिलं। पोलिसांनी त्यावर कारवाई करावी असं काळे म्हणाले। उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या अटकेला प्रतिबंध करत त्याला पळवून नेण्यात आलं। बीडच्या माजल गावात हा प्रकार घडला। या प्रकरणी 2 वकिलांसह आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। वडाळ्यातील तणावपूर्ण स्थितीनंतर शोभायात्रेला परवानगी देण्यात आली। त्यामुळे आता शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा या शोभायात्रेत सहभाग घेतला। तर कायदा सुव्यवस्थेचा दाखला देत पोलिसांनी परवानगी नाकारली होती। त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष बळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। डॉक्टर बळसंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मनीषा माने या महिलेवर गुन्हा दाखल झाला होता। भोकरदनच्या बजरखेडा गावात शिवपुराण कथेच्या कार्यक्रमादरम्यान वादळामुळे मंडप कोसळला। मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळला। या घटनेत 20 ते 25 जण जखमी झाले। एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ते दुर्दैवी आहे। अहवालामध्ये अडकवण्यापेक्षा जे सत्य आहे त्यावर फोकस करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं। मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही। नवीन शैक्षणिक धोरणानुसार 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे। 3 पैकी 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असा नियम आहे। तिसरी भाषा हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे हिंदीचा पर्याय देण्यात आलाय। मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहेच असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। येत्या 22 तारखेला थोपटेंचा मुंबईमध्ये भाजप प्रवेश होणार आहे। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधल्यानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। तर पक्ष पातळीवर अन्याय झाल्यानं थोपटेंनी हा निर्णय घेतला। ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं त्या पक्षावर आरोप करायचे नसतात असा सल्ला नाना पटोलेंनी संग्राम थोपटेंना दिला। थोपटे ज्या पक्षात जात आहेत तिकडे फार अंधार आहे असं पटोले म्हणाले। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीनं बहिणींना लाच देण्याचं काम केलं अशी टीका राजू शेट्टींनी केली। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यापेक्षा दवाखाने आणि मुलांना शिक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली। करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी अजित पवार गटाच्या संजय मामा शिंदेंचा प्रचार केला असा आरोप आमदार नारायण पाटलांनी केलाय। मात्र याबाबत आम्ही पक्षाकडे कोणतीही तक्रार करणार नाही, आमचा मोठा विजय झालेला आहे असं ते म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात जनता दरबार घेतला। नागपूरसह विदर्भातील सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांचं निवारण करण्यासाठी जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं। अजित पवारांचा आजचा नाशिक दौरा रद्द झाला। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली। विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मागणी शिवसेना युबीटीचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास 2 मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असा इशारा देशमुखांनी दिला। रत्नागिरीच्या मालगुंड गावात पुस्तकांचं गाव या उपक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते करण्यात आलं। मालगुंडमधल्या 30 घरांमध्ये आणि गणपतीपुळे इथल्या 5 घरांमध्ये पुस्तकं ठेवण्यात आली। स्थानिकांसह पर्यटकांना इथं पुस्तक वाचण्याचा आनंद घेता येणार आहे। महाराष्ट्राचे पहिले गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या 42व्या पुण्यतिथीनिमित्त पाटणमध्ये चित्ररथ आणि गौरव यात्रेची भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न झाली। तालुक्यातील 22 गावांमधून ही मिरवणूक काढण्यात आली। उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय तो महाराष्ट्र हितासाठी, त्यात अटी शर्ती कुठून आल्या? दोन्ही नेते जे भाऊ आहेत आणि महाराष्ट्र हितासाठी एकत्र येत आहेत त्यात वादविवाद करणं योग्य नाही आणि महाराष्ट्राच्या हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसत नाही, ही अट नाही तर लोकभावना आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं।
ठाकरे बंधू एकत्र येण्यानं एकनाथ शिंदेंचा संताप होणं साहजिक आहे. मात्र फडणवीस त्यांचा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांच्या पोटात ढवळाढवळ सुरू असेल. भाजपचा आनंद किती खोटा हे मला माहिती आहे, असा जोरदार टोला संजय राऊतांनी लगावला. कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर त्याचा मला आनंदच आहे. कुटुंब एकत्र झालं त्याचा आनंदच साजरा करू. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि हीच आपली संस्कृती आहे, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार पंढरपुरात एका लग्न समारंभात उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर बोलणं टाळलं. सर्वांपेक्षा महाराष्ट्र कसा मोठा हे राज ठाकरेंनी सांगण्याचा प्रयत्न केला. युती कुणाबरोबर करायची हा त्यांचा प्रश्न असल्याचं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर आमदार सुहास कांदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असं कांदे म्हणाले. एकानं साथ घातली, एकानं अट घातली, मात्र आता यात कट आहे का ते पाहावं लागेल. मात्र हा त्या दोघांचा प्रश्न आहे, त्यामुळे त्या दोघांनी ठरवावं, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय. 40 वर्ष मुंबईत शिवसेनेची सत्ता होती, पण त्यांनी कधी मराठी शाळा टिकवल्या नाहीत, मराठी माणसासाठी उद्योग उभारले नाही, अशी टीका बच्चू कडूंनी केली. मराठीसाठी एकत्र येणं चांगलं आहे, मात्र त्यासाठी काम करावं लागेल, असं ते म्हणाले. सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल. आपलं आपलं राजकारण करत राहा. स्वतःच्या मन स्वास्थ्यासाठी राजकारणात चांगलं काम करता येईल, असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मला आनंद होईल. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ही भावना व्यक्त केली. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनंतर आता दोन्ही पवारांनी एकत्र यावं, हे देखील जनतेची भावना आहे. खासदार निलेश लंके यांनी हे वक्तव्य केलं. राज ठाकरेंच्या मातोश्रींनाही वाटतं दोन्ही ठाकरे एकत्र यावेत, असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं. तर दोघे भाऊ एकत्र आल्यास आमच्यासारख्यांना अडचणी होतील, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात म्हणजेच पडवळ नगर परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर झळकले. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र या, असं आवाहन या बॅनरमधून करण्यात आलं होतं. सध्या सर्वत्रच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची. त्याच अनुषंगानं गिरगावात ठिकठिकाणी रस्त्यांवर ठाकरे बंधू एकत्र येणार असे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर बाळासाहेबांसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे फोटो दिसतात. शिवसेना युबीटी आणि मनसेने एकत्र यावं असं साकडं युबीटीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर घातलं. उद्धव ठाकरे जो निर्णय ते घेतील त्याचं स्वागत करू, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मिठी नदीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. बीकेसी कनेक्टर ब्रिज खाली हा मृतदेह सापडलाय. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय आणि संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू करण्यात आलं. नवी मुंबईतील ऐरोली दिघा रेल्वे स्थानकादरम्यान अपघात झाला. तिघेजण रेल्वे ट्रॅक ओलांडत होते. या दरम्यान हा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मेट्रोच्या कामामुळे चेंबूरच्या अमर महल चौकाजवळ पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं 6 प्रभागांमध्ये पाणी पुरवठा बंद झाला. मौज मजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्यांना पुणे विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. कारवाईत पोलिसांनी 10 दुचाकी जप्त केल्या. वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून अग्निशमन सप्ताहानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आग लागल्यास आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याबाबत या रॅलीतून जनजागृती करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये जलतरण तलावात बुडून 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. पिंपरी चिंचवड पालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाविरोधात अनेक पर्यावरण प्रेमींनी मुळा नदीपात्रात उतरून आंदोलन केलं. नदीपात्र बुजवून शेकडो झाडांची कत्तल केली असा आरोप पर्यावरण प्रेमी आंदोलकांनी केला. पुण्यातील नऱ्हे परिसरात पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली. आंबेगाव कात्रजला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं.
तर पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. नवी मुंबईतील नेरूळच्या डीपीएस तलाव परिसर हा फ्लेमिंगो संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. यामुळे पर्यावरणप्रेमींनी रॅली काढत आनंद साजरा केला. महाराष्ट्रातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, महिला प्रवाशांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे सरकारनं पिंक ई रिक्षा योजना घोषित केली आहे. 1100 अर्ज आलेत, पण आम्ही 2000 ई रिक्षांचं वाटप करू असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आलं. गरजू महिलांना शासनाकडून 20% अनुदान दिलं जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या हस्ते 50 पिंक ई रिक्षाचं वाटप करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातील भीषण पाणी टंचाईचं वास्तव समोर आलंय. पेठ तालुक्यातील बोरीची वाडी गावात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. हंडाभर पाण्यासाठी महिला आपला जीव धोक्यात घालतायत. तळ गाठलेल्या विहिरीत उतरून या महिलांना दूषित पाणी भरावं लागतंय. गोंदिया जिल्ह्यामध्ये यावर्षीच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गोंदियात पारा 42.2 अंशांवर गेलाय. दरम्यान तापमान आणखी वाढण्याचा अंदाज आहे. वर्ध्यात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा 44 अंशांवर कायम आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झालेत. तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये काळ्या हळदीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय. या हळदीला तब्बल 1000 रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय. सौंदर्य प्रसाधनांसोबतच आयुर्वेदिक औषधांमध्येही काळ्या हळदीचा वापर केला जातो. केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे केळीचे घड खराब होत आहेत. त्यामुळे लवकर केळी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. केळीच्या बोर्डावर 1400 ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा भाव असताना व्यापाऱ्यांकडून मात्र 700 रुपये प्रति क्विंटल या दरानं केळी विकत घेतली जाते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मुजोर व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली आहे. उन्हाचा पारा इतका वाढला की रस्त्यावरील डांबरही उन्हामुळे वितळत आहे. जळगावचे तापमान हे 44 अंशांवर पोहोचलंय. 20 ते 22 एप्रिलच्या दरम्यान हे तापमान 46 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. विक्रमगड तालुक्यातील चिचपाडा गावच्या 5 किलोमीटर परिसरातील सर्व विहिरी कोरड्या पडल्या. 5 दिवसाआड टँकरनं पाणी पुरवठा केला जात असल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला. तर टँकरनं दररोज पाणी पुरवठा करण्याची मागणी या महिलांनी केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे कोरडे पडलेले आहेत. काही पाणवठ्यांमध्ये अनेक महिन्यांपासून पाणी सोडण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे वन्य प्राण्यांचा प्रश्न गंभीर बनलाय. तर वनक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी सोडलं जावं अशी मागणी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग मोर्ले केर परिसरात हत्तींचं दर्शन झालंय. भर दिवसा हत्ती रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर शासनानं तातडीनं हत्ती हटाव मोहीम हाती घ्यावी अशी मागणी केली जाते. शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर आग्या मधमाशांनी हल्ला केला. उष्णतेमुळे मधमाशांचा स्वभाव आक्रमक झालाय. त्यामुळे त्यांनी हा हल्ला केल्याचा अंदाज आहे. तर जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल केलंय. मात्र 1.5 महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला झाल्यानं किल्ले शिवनेरीवर वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते. नंदुरबार जिल्ह्याचा पारा 43 अंशांवर गेलाय. त्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. परिणामी वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर हा गरम होत असल्यानं वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाणही वाढलंय. यामुळे ट्रान्सफॉर्मरला कूलर लावून थंड केलं जात आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी नांगरणी आणि बखरणीच्या कामात व्यस्त आहे. मात्र यंदा मशागतीच्या कामाचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतीपूर्व तयारीसाठीही शेतकऱ्यांना कर्ज काढावं लागणार आहे. माथेरानला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. यावेळी पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतात ती म्हणजे माथेरानची हँडमेड चप्पल. पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या या व्यवसायात सातत्य ठेवल्यानं पर्यटकांनी या चप्पलांना पसंती दिली आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या बसगडे इथं रेल्वे प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं. रेल्वे प्रशासनानं पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण मार्गासाठी बसगडे इथल्या 50 ते 60 शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. बेकायदेशीररित्या जमीन संपादित केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
येवल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। गोरक्षकावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला, तर हल्लेखोराला तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली। वाशिम शहरात मनसेनं सरकारविरोधात आंदोलन केलं आहे। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी सक्तीच्या GRची होळी करत सरकारचा निषेध केला। समृद्धी महामार्गावर कापसाच्या ट्रकला भीषण आग लागली। आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मालवाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडीमध्ये दारूचे कपाट तयार करून दारूची अवैध वाहतूक करण्याचा प्रकार कोल्हापुरात समोर आलाय। गोव्यातून दारू कोल्हापुरात आणली जात होती। उत्पादन शुल्क विभागानं गाडीसह 5,69,000चा मुद्देमाल जप्त केला। विक्रोळी JVLR रोड इथं गोमांशी तस्करी करणारा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला। भाजीच्या टेम्पोमधून ही तस्करी केली जात होती। टेम्पो चालक फरार झालाय। या प्रकरणाचा तपास सुरू आहे। सोलापूर विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये बाहेरून अज्ञातानं दगड मारला, त्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झालाय। आरोही कांगले असं या 5 वर्षांच्या चिमुकलीचं नाव आहे। सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। मावळच्या इंद्रायणी नदीवरील कुंडमळा बंधाऱ्यात पोहताना फीट आल्यानं एक युवक पाण्यात बुडाला। दरम्यान स्थानिक जीव रक्षकांनी युवकाला बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आसेगाव परिसरात कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं एका बैलगाडीला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये बैलगाडीतील शेतकरी आणि एका बैलाचा जागीच मृत्यू झाला।